विधान परिषदेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक असतानाच काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवेंना पाठिंबा जाहीर केला। मवियाच्या वाटेला येणाऱ्या एका जागेवर ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं असा सूर काँग्रेससह पवारांच्या राष्ट्रवादीचा होता। इतर कोणताही उमेदवार दिल्यास काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देणार अशी भूमिका काँग्रेसनं घेतली होती। अगदी अर्ज भरण्याच्या काही तासांपर्यंतच आम्ही उमेदवार देणारच असं सकपाळ जाहीरपणे सांगत होते। मात्र अखेरच्या क्षणी काँग्रेसची मनधरणी करण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला यश आलं। मात्र दानवेंना पाठिंबा देताना काँग्रेसनं मवियासमोर मोठी अट ठेवली। आगामी राज्यसभेच्या एका जागेवर आम्हीच लढणार असं काँग्रेसनं मवियात जाहीरच केलं। तर आगामी विधान परिषदेच्या दोनपैकी एक जागा ठाकरेंना तर दुसरी काँग्रेसला मिळायला हवी अशी मागणीही काँग्रेसनं केली। काँग्रेसच्या राज्यसभेच्या मागणीमुळे संजय राऊतांची अडचण होण्याची शक्यता आहे। दरम्यान काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांची बैठक सुरू असतानाच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिल्लीतले नेते फोनवरून चर्चेत सहभागी झाले होते। तब्बल 4 वेळा उद्धव ठाकरेंना फोन करण्यात आले। त्यानंतर उद्धव ठाकरेंचंही काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि केसी वेणुगोपाळ यांच्यासोबत 3 ते 4 वेळा बोलणं झाल्याची माहिती मिळाली आहे। आता पुढच्या ज्या सर्व निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये राष्ट्रवादी गटाला एक जागा राज्यसभेच्या अनुषंगाने गेली। विधान परिषदेमध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार जात आहेत। पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली आणि येणाऱ्या काळात आम्ही सोबत राहू आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसचे या राज्याचे प्रभारी चेन्नीथला साहेब वेणुगोपाल साहेब यांची एकमेकात चर्चा होऊन यांच्यात लवकरच अशा पद्धतीनं बैठक होईल। संख्याबळ जर बघितलं तर असं कोणती पॉसिबिलिटी नाही। आता म्हणायला ते म्हटले असतील, मी त्याच्यात जात नाही, पण तो संख्याबळ जर बघितलं तर मला असं वाटत नाही कोणत्याही राजकीय पक्षाला अशा पद्धतीनं काही करणं हे काही सोपं काम नव्हतं आणि नाही।